मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील एका नामांकित इंग्रजी माध्यम शाळेमधील इयत्ता 8वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शाळेमधील शिक्षक मनसूर सादिक मणियार याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान प्रदर्शनासाठी केवळ 2 विद्यार्थ्यांना परवानगी असताना मनसूर मणियार यानं संस्थेची पूर्व परवानगी न घेता 2 मुलींना बाहेरगावी नेलं. तिथे एका विद्यार्थिनीवरती गैरवर्तन करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केले असा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित विद्यार्थिनीवरती वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं. पीडित विद्यार्थिनीनं हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आलंय. घटनेची माहिती 2-3 दिवसांपूर्वी शाळेचे प्राचार्य आणि संस्था चालकांना मिळाल्याचा आरोप करत पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी काही ग्रामस्थांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचं स्वरूप असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी आरोपी शिक्षक मनसूर सादिक मणियार याला कायमस्वरूपी सेवेमधून निलंबित केल्याची माहिती दिली आहे. तणावपूर्ण परिस्थितीमुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी आरोपीला अटक केल्याचं म्हटलं आहे. तर न्यायालयानं त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेशी संदर्भित जे मनसूर मणियार हे या शाळेमध्ये सायन्स विषय इयत्ता 4थी आणि 5वी या वर्गांना शिकवत होते. सदर शाळे इन्स्पायर अवॉर्ड या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरून आपल्या आयुष जाधव या विद्यार्थ्याची निवड झालेली होती. त्याला सोबत परितोष निकम हे 2 विद्यार्थी यांची निवड झाली होती. जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड हे प्रदर्शन ब्रह्मा व्हॅली त्र्यंबक रोड नाशिक येथे दिनांक 10, 11, 12 नोव्हेंबर 2025 रोजी होते. यासाठी शाळेकडनं त्यांना अधिकृतरित्या पाठवण्यात आले होते. त्या 2 मुलांना बॉईजला तिथे पाठवण्यात आले होते. मात्र त्या दरम्यान जे संबंधित शिक्षक यांनी त्या ज्या इयत्ता 8वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना परस्पर पालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडनं त्यांना सांगून की आपल्याला विज्ञान प्रदर्शनाला जायचं आहे, त्या पालकांना त्यांनी असं फसवलं किंवा त्या खोटं सांगितलं आणि त्या मुली त्या सरांच्या सोबत त्या पालकांनी पिंपळगावला सोडल्या. पिंपळगाव बसून येथून त्या एस टी बसने सदर विज्ञान प्रदर्शनस्थळी जात होत्या. शाळेकडनं त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आम्ही दिलेली नव्हती की तुम्हाला विज्ञान प्रदर्शनाला शाळा पाठवत आहे. शाळा जर एखाद्या विद्यार्थिनीला जर बाहेर विज्ञान प्रदर्शन असो किंवा इतर उपक्रम असो जर पाठवायचा असेल तर महिला शिक्षक ही नेहमी सोबत देते. त्याच्यापूर्वी संबंधित पालकांकडे संमतीपत्र घेऊन परवानगी घेते की आपल्या मुलीला या उपक्रमाला पाठवायची आपली परवानगी आहे का, ते जमा करूनच मग आम्ही त्या मुलींसोबत महिला शिक्षक देतो आणि तो उपक्रम यशस्वी पूर्ण करतो. तर त्या मुली परस्पर त्या पालकांच्याकडनं त्या सरांसोबत मग त्या ठिकाणी गेल्या. तिथे त्या सरांनी गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडनं एका मुली संदर्भात करण्यात आलं. ते त्यांचे काय फोटो काढले, काही व्हिडिओ काढले आणि हा प्रकार 26 तारखेला ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आला त्यावेळेस मी तात्काळ संस्थेचे शिक्षणाधिकारी, संस्थेचे संचालक, संस्थेचे सन्मान्य सरचिटणीस साहेब यांच्याकडे तो कळवला. त्यानुसार त्यांनी तो तपास करून त्यावरती जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. हा जो संबंधित शिक्षक आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई ही झाली पाहिजे, ही माझी शाळेच्या वतीने स्पष्ट भूमिका आहे. आपण म्हणता शिक्षक त्या मुलीला त्र्यंबकेश्वरला विज्ञान प्रदर्शनाला घेऊन गेला. हो, ती माहिती मला पण आलेली. त्याच्याबद्दलची पण चौकशी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्या विरुद्ध आता आपण निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे. पण 3 दिवस झाले संस्थेने अद्याप कुठलीही कठोर कारवाई याच्यानंतर केली नव्हती. याच्यामध्ये पालकांची भूमिका जी होती की आम्हाला याबद्दल तक्रार करायची नाही, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं शाळेला की आम्हाला तक्रार करायची नाही, तुम्ही पण ती करू नका. अशा प्रकारची भूमिका त्यांच्या असल्यामुळे ज्या मुलीचं वैयक्तिक आयुष्याचा तो प्रश्न असल्यामुळे तिच्या पालकांच्या विनंतीला आम्ही मान देऊन
या ठिकाणी तक्रार केलेली नाही. परंतु आज सगळ्या लोकांची जी काही भूमिका, विशेषतः ग्रामस्थ, इतर पालक या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही पण सहमत आहोत. आणि आता पोलिसांनी जो FIR दाखल केलेला आहे त्या FIRमध्ये संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केलं जाईल. त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, त्याला जामीन कसा मिळणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही केस जेव्हा चालू होईल, ती झाल्यानंतर सरकारी वकिलाच्या सोबतीला मराठा विद्याप्रसार संस्थेचा सुद्धा एक वकील आम्ही या संस्थेच्या खर्चाने लावणार आहोत आणि त्याला कशाप्रकारे शिक्षा होईल आणि अशा प्रकारची प्रवृत्ती ही समाजामध्ये कशी वाढणार नाही, याकरता आम्ही नक्की प्रयत्न करू. गंभीर प्रकरण आमच्याकडे त्याचा आम्ही तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आरोपी अटक करण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत त्याची PC घेण्यात काही पालकांच्या तक्रारीबाबत काही असतील तर आम्ही त्याच्यावर परत कारवाई करू. संस्थेने यावर काही आपल्याशी किरण आहेर, C24 तास, नाशिक.